ऑनलाईन लिंक सकाळच्या सत्रामध्ये आपणा सर्व बौद्ध धम्म उपासक उपासकांचे मनपूर्वक मंगलमय हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदर्शांचे पूजन. आपले सर्वांचे आदर्श महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा समोर दोन्ही हाताने पुष्पार्पण करावे आणि मेणबत्ती अगरबत्ती दीपधूप करावे. आपण सर्वजण श्रद्धायुक्त भावनेने गुडघ्यावर बसून हृदयाशी हात जोडून पंचांग प्रणाम घेऊयात. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी सुखपूरक असं नसतं व्हावं. प्रस्तावित. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्वगुरु महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सदधम्म आणि त्या सदधम्माचा गेली 2600 वर्षापासून सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय पवित्र भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. तथागतांच्या शुद्ध धम्माला पुनर्जीवित करणारे महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांना त्रिवार अभिवादन. दी सिम्बॉल ऑफ नॉलेज बोधिसत्व प्रज्ञासूर्य प्रखांड विद्वान पंडित भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार युगप्रवर्तक युगंधर भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. दोहाच्या माध्यमातून सत्याचे दर्शन घडविणारे पुरोगामी संत बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीर दास तसेच थोर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते समाज प्रबोधनाद्वारे जाती व्यवस्थेचे निर्मूलन करून सर्व वर्गातील स्त्रियांना शिक्षणाचे दालन खुले करणारे बाबासाहेबांचे तिसरे गुरु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले तसेच आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज या सर्व पुरुषांना त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई फुले यांच्या असीम त्यागाला व कार्याला त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्याचे जनक, चैत्यभूमीचे निर्माते, सूर्यपुत्र आदरणीय भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टीचे चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब, कायदेशीर सल्लागार प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर या सर्वांच्या वायुवेगाने चाललेल्या महान धम्म कार्यास त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व स्तरातील पदाधिकारी, बोधाचार्य, श्रामणेर व श्रामणेरी तसेच सर्व बौद्ध धम्म उपासक आणि उपासिका या सर्वांना सविनय नमो बुद्धाय, जय भीम. धम्मतरंग म्हणजे धम्माच्या लहरी किंवा धम्माचे विचार. तथागतांनी दिलेला धम्म म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग होय. तसेच प्रज्ञाशील करुणा, समता, मैत्री, बंधुतता या मूल्यावर आधारित असल्याने आणि पंचशीलाचे पालन केल्याने मानवाचे कल्याण होते. धम्मातील विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारासाठी धम्मतरंग ऑनलाईन लिंक आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर राहील. या धम्मतरंग संघातील सर्व श्रद्धावान बौद्ध धम्म उपासक उपासिका, बालक बालिका या सर्वांचे मी आशाताई कांबळे, नियंत्रक आदरणीय जयश्रीताई वाघमारे, संपर्क प्रमुख आदरणीय मंदाताई साळवे, आम्ही सर्वांचे मंगलमय हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या धम्मतरंग ऑनलाईन लिंकची सुरुवात 22 प्रतिज्ञापासून होत आहे. ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा देताना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेण्यासाठी आदरणीय मंदाताई साळवे यांना मी
मंचावर आमंत्रित करते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. ताई, मी 22 प्रतिज्ञा घेते. 1. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. 5. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानते. 6. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. 8. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. 9. सर्व मनुष्य समान आहेत असे मी मानते. 10. मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. 11. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. 13. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. 14. मी चोरी करणार नाही. 15. मी व्यभिचार करणार नाही. 16. मी खोटे बोलणार नाही. 17. मी दारू पिणार नाही. 18. प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. 19. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते. 20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते. 22. मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करते. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. यापुढे आपण सुत्तपठण घेणार आहोत. सुत्तपठण केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच पाली भाषा असल्यामुळे शब्दाचे उच्चार स्पष्ट आणि अचूक असावेत. खूप वेगाने किंवा खूप हळूहळू करू नये. एकसारखे शांत आणि लयबद्ध आवाजात सुत्तपठण करावे. असे हे सुत्तपठण करतील आदरणीय ॲडव्होकेट पस्ते सर सुरुवात करतील. त्यानंतर प्रत्येकाने एक एक गाथा घ्यायची आहे. गाथेचं नाव सांगून. सर आहेत? बोला सर. मनोज सर बोला. सुरुवात करायचं ना? हो सर, करा ना. तिथे सरांचं नाव लिहिले सर. ठीक आहे. आदरणीय प्रोफेसर मनोजी सर आपल्या या आजच्या उपोत्सव दिनानिमित्त सुत्तपठणाची सुरुवात करतील. मी सरांना आमंत्रित करते की त्यांनी सुत्तपठण सुरू करावं. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 वर्षावास पर्वातील मंगलमय व अतिशय पवित्र दिवस अर्थात श्रावण पौर्णिमा या निमित्ताने आज आपण धम्मतरंग संघाच्या माध्यमातून सामूहिक सुत्तवंदना घेणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण आपले आदर्श मार्गदाता यांच्या प्रतिमेचे प्रथम दीप धूप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करावे. मीही केले आहे, आपणही केलेले असेल असे गृहीत धरून आपण आता सर्वप्रथम आपल्या आदर्शांना पुढे गुडघ्यावरती बसून हृदयाशी दोन्ही हात जोडून पंचांग प्रणाम करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि.
नमामि. स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि. त्रिसरण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्ज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धपूजा. वनगन्धगुणोपेतं पेतं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुय्येन मित्तेन लभामि मोक्षम्. उफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु धातु बब्बे. लङ्कायां जम्बूद्वीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुपे. सब्बे बुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिभातु वन्दे. सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबोधि
बुद्धरूपं सकलं सदा. भीमस्मरण. सकलं विजं विधुरयानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षुगभीरघोषं घोरवन्नं सुकायम् अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरतरज्ज सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. दिव्यप्रभरत्नतुं साधुवरदानतुं आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंता आमचा खरा भक्त काजा. सवदार संगरी शस्त्र धरिता करी कांपला अरिओरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला अगतिका मार्ग साजा. राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामान बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा. बुद्ध वंदना. इति पिसो भगवारहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति. बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एष बुद्धा अतीता च एष बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं. एङ्किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं बुद्धसमं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु मे. यो सन्निसीनो वरबोधिमूले मारंससेनं महतीं विजित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकुत्तमोत्तं पनमामि बुद्धम्. धम्मवंदना. स्वखातो भगवता धम्मो जंदिटिको अकालिको यही पस्सिको पनहिको पच्छतं वेदितव्यो वियोहिति जीवित विवोहिति धम्मं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्म अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मांच द्विविधं वरम् धम्मेयो कलितो दोषो धम्मो कमतु तममं. यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुतु रत्नं धम्मसमं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु मे.
आटांडिको अर्यपत्थ जनानं मोक्खपवेसो विजिको मोग्गो धम्मो आय्यन संति करो पनीतो नियानिकोतं पन्मामि धम्मं. संघवंदना. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकर्णीयो अनुत्तरं पुय्यखेतं लोकसाति संघं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघं अतीता च एच संघा अनागता पच्चुपन्ना च ए संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघच्च त्रिविधोत्तमं संगेयो खलितो दोषो संगो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रतनं संग समं नत्थि तस्मात्स्वत्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहीने केहि समिद्धिपत्तो अनासोतं पनमामि संघ. आदेश. शरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देवमनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मं आदिकल्याणं मध्ये कल्याणं पर्योसान कल्याणं सार्थं सौवेजनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. संकल्प. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजेमि. अद्दायि माय पटिपत्तिया जाति जरा मरण महापरिमुचिसामि. इमेना पुयकमेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु याव निब्बानपत्तिया. देवो वसतु कालेन सस्य संपत्ति हेतुच स्थितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको. आहार गाता. सम्मा सम्बुद्धो यानो यो तिलोके पच्चयारहो सनातो परिगन्नातु भोजनं मधुरं इमं अधिवासेतु नो भन्ते भोजनं परिकप्पितं अनुकंप उपादाय पतिगन्नातुमुत्तमम्. 28 बुद्ध परित्राण पाठ. तणं करो महावीरो
मेघङ्करो महायसो शरणङ्करो लोकंहितो दीपङ्करो ज्युतिन्धरो कोण्डयो जनपमोक्षो मंगलो परिसत्थो सुमनो सुमनो धीरो रेवतो रतिवठ्ठनो शोभितो गुणसम्पन्नो अणोमदस्सी जनुत्तमो पदमो लोके पज्योतो नारदो वरसारथी पदमुत्तरो सत्तसारो सुमेधो अग्गपुग्गलो सुजातो सब्बलोकज्ञो पियदस्सी नरासमो अर्थदस्सी कारुणिको धम्मदस्सी तमोनुन्दो सिद्धातो असह्य लोकेतिस्सो वरद संवरो पुस्सो वरद संबुद्धो विपस्सी च अनुपमो सिखिं सब्बहितो सत्थावे सब्बु सुखदायको ककुसन्धो सत्थवाहो कोनागमनो रणञ्जहो कस्सपो सिरिसम्पन्नो गोतमो सख्यपुङ्गवो ते संसच्चेन शीलेन खन्ति एतबलेन च तेऽपि त्वम् अणुन्तु आरोग्येन सुखेन चाति। महाबोधी पूजा। यस्समूले निसिन्नो सब्बरी विजयं अका पत्तो सब्बयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। परित्राण पाठ। विपत्तिपटी विहाय सब्ब संपत्ति सिद्धिया सब्ब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब्ब दुःखा विनाशाय भवे निब्बाण शान्तिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितं ब्रूथमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्दम्मं मुनिराजस सुनन्तु सग्गमुखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता। ये सन्ता सन्तचित्ता ती शरणं शरणायत्थ लोकं तरेवा भूम्मा भूम्मा च देवा गुणगण गहनं यावता सब्बकालं एते आयुन्तु देवावर कनकमये मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहेतुं मुनिवर वचनं सोतुमग्ग सुमग्ग सब्बेषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्मेयि कथं पुयं सब्ब सम्पत्ति साधकं सब्बे तं अनुमोदित्वा समग्गा शासने रता पमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो शासनपि च लोकस्य उड्डीभवतु सर्वदा शासनपि च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धि सुखी हुन्तु सब्बे परिवारे हि अत्तनो अनिद्या सुमना हुन्तु सह सब्बे हि यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञितो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा
कंटकतो वा नखकतो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा असंदिष्ठितो वा अस्सपुरीसतो वा चंडहत्ती असमीगगोन कुकर अहिविच्छिका मनीसप्पदीपी अच्छतरच्छ सुकर महिष यखं रखं सादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा सब्बे आरखं गणन्तु साधु साधु साधु. धम्मपालन गाथा. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परनिच्च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपपि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. मंगलसूत्र. एवं मे सूतं एकं समयं भगवा सावतीयं विरति जेतवने अनाथपिण्डिकसारामि अतखो अयंतरा देवता अभिकंताय रतिया अभिकंतवन्ना केवल कपं जेतवनं ओभासेत्वा येनु भगवा तेनुपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं 88 एकमन्तं किताखो सा देवता भगवन्तं गाथाय जबासि बहुदेवा मनुष्या च मंगलानि अचन्तयुं अकंकमाना सोत्थानं ब्रूहि मंगलं उत्तमं असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं मंगलं उत्तमं पतिरूपदेश वासोच पूबेच कत्त पुण्यता अत समापरिदितं मंगलं उत्तमं भाऊ सच्चंच सीपंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच यावा उत्तम माता पितु पठानं दारंगवो चकं म्हणता एतं मंगलं उत्तमं दानचर्याच यातकानंच संगवो नवज्जाकमानी उत्तमं आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मीसु एतं मंगलं उत्तमं गारवोच निवातोच संतुटीच कत्तयुता कालेन धम्मसवनं एतं मंगलं उत्तमं खंतीच सोवच सत्ता समनानंच दसनं कालेन धम्मसाखच्छा एतं मंगलं उत्तमं तपोच ब्रह्मचर्यांच हरिय सच्चान दसनं निबान सच्चिक्रियाच एतं मंगलं उत्तमं उठ्ठस लोकदम्येयी चित्तं एष न कंपती अशोकं विरज्यं केमं एतं मंगलं उत्तमं एतादिशानि कतवान सबतं पराजिता सबथ स्वस्ति गच्छन्ति तं तेषां मंगलं उत्तमं. करणीयमेत्त सुत्त. करणीयमथ कुशलेन एतं सतं पदं अभिसमेच्च सक्को उजुच सुजुच सुवचोच समुदु अणतिमानी संतु सकोच सुभरोच
अपकिच्चोच सल्ल हुकुवुत्ती संतींद्रियोच निपकोच अपगभ्भो कुलेषु अननुगिद्धो न च खुदं समाचरे किंची येन वियुं परे उपवदेयुं सुखिनो वा खेमिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखी तत्ता एकेची पाणभूतथी तसावा थावरावा अनवेसेसा दिघावाये महंतावा मज्जिमा रसका अणुकथूला दिठ्ठावायेव अदिठ्ठा एच दूरे वसंती अविदूरे भूतावा संभवेसी वा सब्बे सत्ता भवन्तु सुखी तत्ता न परोपरं निकुबेथ नातिमयेथ कथची नंकिंची ब्यारुसनापटी गस्सया नयं मय्यस दुःखमिच्छेय माता यथा नियं पुत्तं आयुषा एक पुत्तं मनुरखे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च लोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उद्धं अधो च तिर्यं च असंबाधं अवेरं असपतं तिठ्ठं चरं निस्सिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं इदं माहु दिट्ठी च अनुपगम शीलवा दर्शनेन संपन्नो कामेषु विनियोगेधं नहि जातु गबभसेयं पुनरतेति. पुण्यानुमोदन गाथा दुःख पत्ताच ने दुःखा भय पत्ताच ने भया शोक पत्ताच ने शोका होन्तु सब्बे पिपानिनो एतावताच अम्मेहि संभतं पुय्य संपदं सब्बे देवानुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चकानञ्चं यं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं बन्धामि सब्बेषु आकाशठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुय्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुय्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुय्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति. महामंगल गाथा. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पुरेत्वा पारमी सब्बापत्तो संबोधिं उत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं जयन्तो बोधियामूले सख्यानं नन्दिवर्धनो एवं तुयं जयो होतु जयसु जयमङ्गलं सकत्वा बुद्धरत्नं औषधं उत्तमं वरं हितं देवमनुस्सानं बुद्धतेजेन सोत्थिना न सन्तु पद्वा सब्बे दुःखा उपशमेन्तु ते सकत्वा धम्मरत्नं औषधं उत्तमं वरं परिलाहुपशमनं धम्मतेजेन सोत्थिना न सन्तु पद्वा सब्बे भया उपशमेन्तु ते सकत्वा संगरत्नं औषधं उत्तमं वरं आहुनेयं पाहुनेयं संगतेजेन सोत्थिना न सन्तु पद्वा सब्बे
रोगा उपशमेन्तु ते यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं बुद्धसमं नत्ति तस्मासोत्थि भवन्तु ते यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं धम्मसमं नत्ति तस्मासोत्थि भवन्तु ते यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं सङ्गसमं नत्ति तस्मासोत्थि भवन्तु ते नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं सब्बित्तियो विवज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्गानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते नक्षत्यखभूतानं पापगह निवारणा परितस्सानुभावेन हन्तु ते सब्बे उपद्रवे यन्दुनिमित्तं अवमङ्गलं च यो चामुनापो सकुनस्य सद्दो पापगहो दुःसुपीनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यन्दुनिमित्तं अवमङ्गलं च यो चामुनापो सकुनस्य सद्दो पापगहो दुःसुपीनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु यन्दुनिमित्तं अवमङ्गलं च यो चामुनापो सकुनस्य सद्दो पापगहो दुःसुपीनं अकन्तं संगानुभावेन विनाशमेन्तु। पराभव सुत्त एवं मे सूतं एकं समयं भगवा सावतीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे अतको अय्यतरा देवता अभिकन्ताय रत्तिया अभिकन्तवन्ना केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसङ्कमी उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं अट्ठासि एकमन्तं ठिता खोसा देवता भगवन्तं गाथायं अज्जभासि पराभवन्तं पुरीसं मयं पुच्छाम गौतमं भगवन्तं पुट्ठमागम्य किं पराभवतो मुखं सुविज्ञानो भवं होति अविज्ञानो पराभवो धम्मकामो भवं होति धम्मदेशी पराभवो इति हेतं विजानाम पठमोऽसो पराभवो द्वितीयं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं असन्तस्य पिया होन्ति सन्ते न कुरुते पियं असतं धम्मं रोचेति तं पराभवतो मुखं इति हेतं विजानाम द्वितीयोऽसो पराभवो तृतीयं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं निदासिली सभासिली अनुष्ठाता च यो नरो अलसो कोधपय्यानो तं पराभवतो मुखं इति हेतं विजानाम तृतीयोऽसो पराभवो चतुर्थं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं यो मातरं वा पीतरं वा जिन्नकं गतयोब्बणं बहुसन्तो न भरति तं पराभवतो मुखं इति हेतं विजानाम चतुर्थोऽसो पराभवो पंचमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं यो ब्राह्मणं वा समनं वा अय्यवापि वणिब्बकं मुसावादेन पञ्चेति तं पराभवतो मुखं इति हेतं विजानाम पंचमोऽसो पराभवो
छट्टमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं बहुत वित्तो पुरीसो सहिरज्जो सभोजनो एको भूयति साधुनी तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम छटमोसो पराभवो सतमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं जातिथद्दो धनथद्दो गतथद्दो चयो नरो संयातिं अतिमय्येति तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम सतमोसो पराभवो अठमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं इति धुत्तो सुराधुत्तो अखधुत्तो चयो नरो लद्धं विनाशेति तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम अठमोसो पराभवो नवमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं सेहि दारेहि असन्तुष्टो वेशियासु पदिस्सति दिस्सति परदारेषु तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम नवमोसो पराभवो दशमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं अतिथयोपोनोपोसो आणेति तिम्बुरुत्थिनिं तस्सा ईसा न सुपति तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम दशमोसो पराभवो एकादशमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं इति सोण्डी विकिरणिं पुरिसं वापितादिसं ईसार्यस्मिन् ठपेति तं परा भवतो मुखं इति हेतं विजानाम एकादशमोसो पराभवो द्वादशमं भगवा ब्रूहि किं परा भवतो मुखं अपभोगो महातन्नो खत्तिये जायते कुले सोदरज्जं पथयति तं परा भवतो मुखं एते परा भवे लोके पंडितो समवेख्यं अर्यो दर्शन संपन्नो स लोकं भजते सीवति। सब सुखाता सब्बे सता सुखी होन्तु सब्बे होन्तु सखेमिनो सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमा यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अनन्तरिक्षे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सक्कच्च शृण्वन्तु भाषितं तस्मै भूतानि सामेत सब्बे मेतं करोत मानुषीयापजाय दिवाचरतो च हरन्ति बलिं तस्मै निरक्षतपमत्ता। रतन सुत्त यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामसुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्सामसुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं संඝं नमस्सामसुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च शृण्वन्तु भाषितं तस्मै भूतानि सामेथ सब्बे मेतं करोथ मानुषीयापजाय दिवाचरतो च हरन्ति ये बलिं तस्मै निरक्षतपमत्ता।
यङ्किञ्चिवित्तं इधवाहुरं वा सज्ञे सुवायं रतनं पनीतं ननो समं अत्थि तथागतेन इदम्पि बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु खय्यं विरागं अमतं पनीतं यदझग्गासख्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समाधि किञ्चि इदम्पि धम्मे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु यं बुद्धसेठो परिवन्नयि शुचिं समाधिमानन्तरिकय्यमाहु समाधिना तेन समो न विज्जति इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु ये पुग्गला अट्ठशतं पसत्था चत्तारि एतानि युगानि होन्ति ते दक्षिणेया सुगतस्य सावका एतेषु दिन्नानि महात्फलानि इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु ये सुपयुक्ता मनसा दल्लेन निक्कामिनो गौतमशासनं हि ते पत्तिपत्ता अमतं विगह्य लब्धा मुधा निबुद्धिं भूयमाना इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु यथिन्दखिलो पठविंसितोऽसिया चतुर्भिवाते हि असम्पकम्पियो तथोपमं सपुरीशं वदामि यो अरियसच्चानि अवेच्च पश्यति इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु ये अरियसच्चानि विभावयन्ति गम्भीरपय्येन सुदेशितानि किञ्च पीते होन्ति भूसप्पमत्ता न ते भवं अट्ठमं आदियन्ति इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु सहवत्सदस्सण सम्पदाय तयस्सु धम्मा जहिता भवन्ति सक्काय दिट्ठि विचिकित्सितं च शीलबतं वापि यदत्थि किञ्चि चतुःपाये हि च विप्रमुक्तो छाभिठानानि अभवोकान्तु इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु किञ्चापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अभवोऽसौ तस्य पटिच्छादाय अभवतादिष्ठपदस्य उत्ता इदम्पि सङ्गे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु वनपगुम्बे यथा फुस्सितज्ञे गिम्हाणमासे पठमस्मिन् गिम्हे तथोपमं धम्मवरं अदेशयि निब्बाणगामिं परमं हिताय इदम्पि बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु वरो वरयो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं अदेशयि इदम्पि बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवथि होतु क्षीणं पुराणं नवं नत्थि सम्भवं विरक्तचित्ता यतिके भवस्मि ते क्षीणबीजा अविरुळीह छन्दा निभवन्ति धीरा यथायं प्रदीपो इदम्पि सङ्गे रतनं पनीतं
एतेन सच्चेन सुवर्थी होतु. धम्मध्वज वंदना. वजीर संघात कायस अंगिरस तादिनो केसमसु हि अखिनं नीलठाने हिरसियो नीलवन्नानि चरन्ति अनन्तकालभूदके वजीर संघात कायस अंगिरस तादिनो छबितो चेप अखिनं पीतठाने हिरसियो पीतवन्नानि चरन्ति अनन्तकालभूदके वजीर संघात कायस अंगिरस तादिनो मत्सलोहित अखिनं रत्तठाने हिरसियो रत्तवन्नानि चरन्ति अनन्तकालभूदके वजीर संघात कायस अगिरस तादिनो अट्ठदन्ते हि अखिनं सेतठाने हिरसियो सेतवन्नानि चरन्ति अनन्तकालभूदके वजीर संघात कायस अंगिरस तादिनो ते सरिरत्नं नानाठाने हिरसियो प्रभसराणि चरन्ति अनन्तकालभूदके वजीर संघात कायस अंगिरस तादिनो एवं तब्बनं रसिः निच्चरन्ति दिसे दिशम् अनन्त अधोद्धत्स अमतवं मनोहरं काया वाचा चित्तेन अंगिरस नामामहम्. नरसिंह गाथा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. चक्रवरंकित रक्तसुपादो लखनमण्डित आयतपन्हि चामरछत विभूषित पादो ईसहितूय पिता नरसिंह. ईसहितूय पिता नरसिंह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. शाक्य कुमार वरो सुकुमारो लखन चित्तित पुण्य शरीरो लोकहिताय गतो नरवीरो. ईसहितूय पिता नरसिंह. ईसहितूय पिता नरसिंह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
पुण्य ससंग निभो मुखवन्नो देव नरोण पियो नरनागो मत्त गजिंद विलासित गामी एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स खत्तिय संभव अगकुलीनो देव मनुष्य नमस्मित पादो शील समाधि पतिठित चित्तो एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स आयतयुक्त सुसंठित नासु गोपमुखो अभिनील सुनेतो इंद्रधनु अभिनीलभमुको एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स वट्ठ सुवट्ठ सुसंठित गीवो सिंह हनुमिग राज शरीरो कंचन सुच्छवि उत्तम वन्नो एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स श्रीनिध सुगंभीर मयूसुधोसु हिंगुलबद्ध सुरत सुजीहो विसति विसति शेत सुदंतो एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अयनवन्न सुनील सुकेशो कंचन पट्ट विशुद्धललाटो ओषधि पंडर शुद्ध सुवन्नो एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय पिता नरसिंहुम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स गच्छति नील पथे वियचन्दो तारांगण परिवेठित रूपो सावक मध्य गतो समनिंदो एसहि तूय पिता नरसिंहुम एसहि तूय
पिता नरसिंहो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. पतिदान गाथा. एदन्नो यातिनं होतु सुखिता होन्तु यातयो. एदन्नो यातिनं होतु सुखिता होन्तु यातयो. एदन्नो यातिनं होतु सुखिता होन्तु यातयो. उन्नमे उदकं वट्टं यथा निन्नं पवत्तति एवमेव इतो दिनं एतानं उपकपति यथा वारिवः पुरा परिपुरन्ति सागरं एवमेव इतो दिनं वेतानं उपकपति इच्छितं पतितं तुयं क्षिप्पमेव समीक्षतु सब्बे पुरेन्तु चित्तसङ्कपा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सब्ब सम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समीक्षतु अनिच्छावत्त संखारा उपादवयो धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो कालकतानं अम्माकं यातिनं पुय्यथा इमं भिखं भिक्खु संघस्य देमं. जय मंगल अट्टगाथा. भीमस्मरण. सकलं बीजं विदुरयाणं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं घोरवर्णं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. मराठी अर्थ. सर्वोत्तम विद्या संपन्न, तीक्ष्ण बुद्धी संपन्न, दिव्य रूप संपन्न, प्रभावशाली ध्वनी संपन्न, गौरवर्ण शरीर संपन्न, करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले, जनसेवेसाठी मंत्रीपदाचा त्याग केलेले, जनतेचे श्रेष्ठ नेते, अशा सर्व गुण संपन्न परमपूज्य भीमरावांचे मी स्मरण करतो. भीमरावांचे मी स्मरण करतो. भीमरावांचे मी स्मरण करतो. जय मंगल अट्टगाथा. बाहुं सहस्रमभिनी मितसाउदन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. मारातिरेकमभियु जितसबरतिं घोरं पनालवकमख मथदयकं
खन्ति सुदन्त विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरि गजवरम् अतिमात्तभूतम् दावग्गिचकमसनीव सुदारुणन्तम् मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि उक्खितखड्गमतिः सुदारुणन्तम् धावन्ति योजनपतङ्गुलिमालवन्तम् इद्धि सङ्कतमणो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्टमुदरम् इव गभिनीया चिञ्चाय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सच्चं विहाय मतिश चकवादकेतुम् वादाविरोपितमणम् अति अन्धभूतम् पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगम् विबुधं महेन्दिं पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो इदुपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखाहदिठिभुजगेन सुदट्टहत्थम् ब्रह्मं विशुद्धिज्युतिमिद्धि बकाविधानम् यानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्ध जयमंगल अट्टगाथा यो वाचको दिनदिने सरते मतंदी हितवान नेक विविधानि चुपद्दवाणी मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो। प्रतिज्ञा। अट्ठगुणो सचितं
बुद्ध गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संघ गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. बंतीजी आले आहेत का? सर जॉईन होऊन लेफ्ट झालेत. बर, मग आता त्यांना पुन्हा कॉल करणं आवश्यक आहे. एकदा त्यांना कॉल करून त्यांना म्हणावं जॉईंट व्हा, म्हणजे पुढील सर्व नियोजन व्यवस्थित होईल. सर आपणच करता का? माझ्याकडे नंबर नाही. नाही, आपले विमल म्हणजे आपले बंतीजी जॉईन झालेत काय? मला कळलं नाही. मला वाटतं नागसेन बनतेजी जॉईन झाले होते. हो, बरं. लताताई, जी सर. आपण कुठल्या दुसऱ्या बंतेजींना सांगितलंय का? नाही सर, नाही सांगितलं. मलाही काल कोणी काही सांगितलं नाही त्या संदर्भाने, त्यामुळे मी पण शॉक. हा, नाही सांगितलेलं नाही सर. मला सांगायला पाहिजे होतं, सांगितलं नाही असं. म्हणजे आपण, कारण का ह्या बंतेजींना आपल्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण दुसऱ्या बंतेजींचा शोध घेत होतो. मला काल सांगितलं असतं तर मग मी कोणी दुसरे असतील त्यांना सांगितलं असतं किंवा काही केलं असतं. ठीक आहे, मी आता आपण याच बनतेजीला बोलू सर. ठीक जॉईन होऊन लेफ्ट झालेत म्हणल्यानंतर यांनाच बोलूया. ठीक आहे, मी त्यांना बोलतो आता. हा, तोपर्यंत हे उद्देशिका वगैरे होतं. ठीक आहे. साधू साधू साधू. पुढे संविधान उद्देशिका हिंदी घेण्यासाठी आदरणीय अर्चनाताई गजगाटे यांना मी आमंत्रित करते. भारत का संविधान उद्देशिका हिंदी में। हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उनके समाप्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समानता प्राप्त करने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 को येदत द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और आत्मर्पित करते हैं। नमोदय। साधू साधू साधू. पुढे आहे दिनविशेष व सुविचार घेण्यासाठी आदरणीय दीक्षाताई जाधव यांना मंचावर आमंत्रित करत आहे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. धम्मतरंग धम्मपीठ दिनविशेष. आज दिनांक 28 ऑगस्ट 2026. बुद्धाब्द 2571, अशोकाब्द 2331, भीमाब्द 136. सुक्कवारो आगत्त मासो. शुक्रवार ऑगस्ट माहे. जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.
28 ऑगस्ट सन 1947 रोजी संविधान सभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच 28 ऑगस्ट सन 1937 रोजी मुंबई व बांद्रे येथील उपेक्षित आणि अस्पृश्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू संस्कृती व परंपरेतील सण न पाळण्याबाबत आणि ते साजरे न करण्याचा महत्वाचा ठराव भाषणामध्ये मांडला होता. तसेच सन 1936 संत नामी सुधारक समाज संस्थेतर्फे नागपूर येथे समाज सुधारणा व शिक्षण या विषयावर जाहीर सभा. तसेच सन 1936 नागपूर येथे समाज सुधारणा व शिक्षण विषयावर जाहीर सभा. आजचे दिनविशेष इथेच संपलेले आहेत. आता आपण पाहूयात महापुरुषांचे 2 सुविचार. किसी की संगत से यदि आपकी विचार बदलने लगे तो समझ जाना वो कोई साधारण व्यक्ति नहीं है, तथागत भगवान सम्यक संबुद्ध. नंबर 2, द ड्यूटी मस्ट बी परफॉर्म्ड, लेट द एफर्ट्स बी सक्सेसफुल और नॉट लेट द वर्क बी अप्रिशिएट और नॉट व्हेन अ मॅन्स सिन्सिरिटी ऑफ पर्पज अँड कॅपॅसिटी ऑर प्रूव्ड इन हिज एमिनीज कम टू रिस्पेक्ट हिम. म्हणजेच प्रयत्न अयशस्वी होवत वा न होवत, कामाचे कौतुक होवत वा न होत, कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. जेव्हा एखाद्या माणसाच्या हेतूची प्रामाणिकता आणि क्षमता सिद्ध होते तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा आदर करू लागतात. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचे दिनविशेष व सुविचार इथेच संपलेले आहेत. धम्मतरंग मंचाच्या आयोजकांनी मला दिनविशेष आणि सुविचार घेण्याची संधी दिली त्याकरिता त्यांचे मनपूर्वक आभार. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू. बनतेजी जॉईन झालेत बघा. वंदामी बनतेजी. वंदामी बनतेजी. सुखी हो, सुखी हो. आशाताई पुढे बघा. वंदामी बनतेजी पुढे. सुखी हो. अष्टशील याचना घेण्यासाठी मी विनंती करते की अष्टशील याचना घ्यावी. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. वंदामी बनतेजी. सुखी हो, सुखी हो. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. वंदामी भंतेजी. सुखी हो. आज या वर्षावास पर्वामधील अतिशय पवित्र मंगलमय दिन अर्थात श्रावण पौर्णिमा. या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मतरंग संघाच्या माध्यमातून सामूहिक सुत्तवंदना संपन्न झालेली आहे. आजच्या या अष्टमीच्या उपोषताच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम अष्टशील ग्रहण करण्यासाठी आपणा सर्वांचे आदर्श महाकरुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा किंवा मूर्तीसमोर आपण सर्वांनीच गुडघ्यावरती बसून पंचांग प्रणाम करायचा आहे. या अगोदरच सुरुवात करत असताना आपण दीप धूप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून वंदन केलेलं आहे. आता आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावरती बसून सर्वांनीच पंचांग प्रणाम करायचा आहे. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. यानंतर वंदनीय पूजनीय भंतेजींना पंचांग प्रणाम करूया. बुद्धं नमामि.
धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांनी सुखपूर्वक आसनामध्ये बसावं. अष्टशील याचना. ओकासबन्धामि भन्ते द्वारतयेन कथं सबं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासबन्धामि भन्ते द्वारतयेन कथं सबं अपराधं खमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासबन्धामि भन्ते द्वारतयेन कथं सबं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन साधिं अष्टाङ्गसमनागतम् उपोषतशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन साधिं अष्टाङ्गसमनागतम् उपोषतशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन साधिं अष्टाङ्गसमनागतम् उपोषतशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. अहं भन्ते भूतस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. यम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि.
ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि Tutiampi sanghang saranang gacchami. ततियम्पि संघं शरणं गच्छामि Saranaagamanang sampunnang अहं भन्ते Panatipata viramani sikkhapadang samadhiyami. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि Inadana viramani sikkhapadang samadhiyami. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि Brahmacharya viramani sikkhapadang samadhiyami. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि Savada viramani sikkhapadang samadhiyami. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि Ramirayamajja pamadatana viramani sikkhapadang samadhiyami. सूरमेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि Vikala bhojana viramani sikkhapadang samadhiyami. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि Chagitavadita visukadassana mala gandha vilepana dharana mandana vibhusana thana viramani sikkhapadang samadhiyami. नच्च गीतवादिति विसुखदसनामाला गन्ध विलेपन धारन मण्डन विभूषण ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि Shasayana mahasayana viramani sikkhapadang samadhiyami. उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि Tisaranena saddhing atanga samanagatam uposatasilang dhammang sadhukang surakitang katava apamadena sila sampadetha. अहं भन्ते Sadhu. साधु 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 Buddhang namami. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि भंतेजी आपणास विनंती आहे की आपण आम्हाला आशीर्वाद आणि आपल्याकडे वेळ असेल तर आम्हास धम्मदेशना पण द्यावी भगवान बुद्धाने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले असे या देशाचे देशभक्त भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या महान अशा प्रसंगी श्रेष्ठ असलेल्या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो आपल्या सर्वांना विशेष करून आजच्या या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मंगलमैत्री मंगलकामना व्यक्त करतो. खरं तर बुद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला फार महत्व आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष घटना घडल्या आहेत. तसं याही पौर्णिमेला काही विशेष घटना घडल्या आहेत. बौद्ध राष्ट्रातील लोक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात जातात आणि विहारात गेल्यानंतर
खऱ्या अर्थानं सूर्य निघण्याच्या जवळपास निघण्याच्या अगोदर मस्त म्हटलं की 6 वाजता आपण ते लोक साधारणपणे त्रिसरणासह अष्टशील ग्रहण करतात आणि ही श्रेष्ठ परंपरा बुद्धाच्या काळापासून आली आहे. म्हणजे आजपासून नाही तर हे बुद्धाच्या काळापासून आलेली आहे. आणि म्हणून भगवंताच्या या धम्माला बघा, तुम्ही पाहत असाल बुद्धाचा धम्म 2500 वर्षापेक्षाही जास्त काळखंड झाला, म्हणजे 2570 वर्ष झाले, तरी सुद्धा बुद्धाच्या धम्माला म्हणजे खऱ्या अर्थाने वाढच होत आहे, विकासच होत आहे. तसं यामध्ये कारण असं आहे की भगवंताच्या धम्मामध्ये सत्य सांगितलं आहे, सदाचार सांगितलं आहे, नीतिमत्ता सांगितली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा सर्वांना प्रिय आहे, सर्वांसाठी उपयोगाचा आहे. सत्य कोणासाठी नको आहे तर सत्य सर्वांसाठी आवश्यक आहे. नीतिमत्ता कोणासाठी नको आहे तर सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि असं म्हटलं आहे की भगवान बुद्धाचा धम्म स्वतःचा आणि इतरांचं मंगल करण्याचा मंत्र शिकवतो किंवा वचन शिकवतो. असं म्हटलं आहे की भगवंताचा हा धम्म स्वतःचा आणि इतरांचं सुद्धा, प्रथमतः स्वतःचा आणि नंतर इतरांचं कल्याण करण्याचा जो मार्ग आहे तो भगवंताने शिकवला आहे. आणि म्हणून तो सर्वांना हवा आहे, सर्वांसाठी हिताचा आणि सुखाचा आहे. म्हणून तर जगातील सर्वात जास्त लोक खऱ्या अर्थाने विहारात जात असतील किंवा एखाद्या जिथे प्रार्थना केली जाते, जिथे खऱ्या अर्थानं प्रे केली जाते, तर असं ठिकाण कुठलं असेल जगात सर्वात मोठं किंवा मोठं ठिकाण म्हणून ज्याला ओळखलं जातं तर ते विहार आहे. विहारामध्ये सर्व लोक जातात आणि भंतेकडून, भिक्षूकडून त्रिसरणासह अष्टशील ग्रहण करतात. उपासक उपासिकांनो ते ग्रहण करून आपल्या जीवनामध्ये अंगीकार करतात आणि म्हणून त्यांचं मंगल होतं, म्हणून त्यांचं कल्याण होतं, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे ते वाढत राहतं. म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने असं म्हटलं आहे की त्यांची उन्नती आणि प्रगती होते, त्यांचं जे जीवन आहे ते सुखाच्या समृद्धीच्या मार्गावर जातं. खरं तर आजच्या पौर्णिमेचं थोडक्यात महत्व सांगतो उपासकांना उपासिकांनो. असं म्हटलं आहे की आजच्या पौर्णिमेला 2-3 प्रसंग घडलेत, त्यापैकी हा एक महत्वाचा प्रसंग आहे श्रावण पौर्णिमेचा. याच पौर्णिमेला खऱ्या अर्थानं आनंद नावाचे भंते भगवंताच्या जे सोबत राहिले, जे सेवक म्हणून राहिले, जे साधारणपणे 25 वर्षापर्यंत भगवंताचे सेवक राहिले, तर 25 वर्षापर्यंत राहणारे सेवक ते याच पौर्णिमेला अरहंत झाले. आता अरहंत होणे ही बुद्ध धर्मामध्ये साधारणपणे अतिशय महत्वाची आणि श्रेष्ठ गोष्ट आहे, जी एखाद्या ग्रस्त व्यक्तीसाठी किंवा चिवरधारी व्यक्तीसाठी अंतिमता उद्देश आहे. किंवा असं म्हटलं आहे ज्या व्यक्तीला बुद्ध बनायचं नाही त्या व्यक्तीसाठी ही अतिशय श्रेष्ठ आणि महान गोष्ट आहे. यासाठीच तर खऱ्यातून बेघर होऊन प्रवर्जित होतात, याच गोष्टीसाठी तर खऱ्या अर्थाने लोक शील पालन करतात, याच गोष्टीसाठी तर दान करतात, याच गोष्टीसाठी तर लोक करुणा मैत्री करतात, या गोष्टीसाठी तर सर्व त्याग करतात, मैत्री भावना करतात. आता ती गोष्ट म्हणजे अरहंत पद प्राप्त करणे. तुम्हाला पाहायला मिळेल भगवंताच्या जीवनातला हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. भगवंताच्या जीवनामध्ये अनेक भिक्षू अरहंत झाले, अनेक म्हणजे मोजता येणार नाहीत एवढे भिक्षू अरहंत पदाला प्राप्त झाले भगवंत हयात असतानाच. परंतु आनंद भंतेजी म्हणजे जवळपास 25 वर्षे भगवंताच्या सोबत राहून सुद्धा अरहंत झाले नव्हते. आणि भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. आपण पाहतो की साधारणपणे जे काही वैशाख पौर्णिमा आहे तेव्हाच भगवंताचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर असं म्हटलं जातं की एक भिक्षू जे होता ते नव्यानं प्रवृत्त झाला होता, तर तो बोलू लागला की बरं झाले महाश्रमण गौतम आपल्यातून निघून गेले, आता आपल्याला कोणी काही बोलणार नाही, आता असं करू नका, तसं करू नका, इकडे जाऊ नका, हे करू नका, असं कोणी सांगणार नाही. कारण श्रमण गौतम हे आपल्याला वारंवार असं म्हणायचे की हे करू नका, ते करू नका, असं करू नका, आता आपल्याला कोणी काही म्हणणार नाही, आपल्याला वाटलं तसं करता येईल. आणि ही गोष्ट त्या काळातल्या प्रमुख असलेले भिक्षू महाकाश्यप नावाच्या भिक्षूने ऐकले आणि त्यांना असं वाटलं जर कदाचित याच्यावरती आपण विचार केला नाही, याच्यावरती जर आपण प्रकाश टाकला नाही, हे जे आपण संघाचं काम नाही केलं तर संघाचे जे बुद्धाचं वचन आहे, बुद्धाचा धम्म आहे, बुद्धाचं संघ आहे, हा विखुरला जाईल, हा भरकटला जाईल. या संघाची आणि या धम्माची एक प्रकारे ग्लानी होईल. आणि म्हणून त्याने तात्काळ निर्णय घेतला की खऱ्या अर्थानं अरहंत भिक्षूंना एकत्र करून आपण एक संगीती घेऊया. संगीतीला आता आपण वर्तमानामध्ये धम्म परिषद म्हणतो, किंवा असं म्हटलं आहे की त्या काळामध्ये पहिली संगीती झाली. तर पहिली संगीती ही याच कारणाने झाली की सुभद्र नावाचा भिक्षू अभद्र बोलू लागला, अर्थातच म्हणू लागला की
सारे भिक्षू रडत होते. जे लोक अर्हंत नव्हते ते रडत होते. मल्ल लोक केस धरून धरून रडत होते, लोळून लोळून रडत होते. आणि असं म्हटलं आहे, परंतु जे अर्हंत होते ते मात्र शांत चित्ताने जाणत होते की हे अनित्य आहे, हे अनित्य आहे, हे नित्य नाही. भगवंतानं सांगितलं की हे नित्य नाही, हे अनित्य आहे. परंतु हा जो सुभद्रा नावाचा भिक्षू असं बोलल्यानंतर काश्यपभंतेंना फार वाईट वाटलं की ही गोष्ट भगवंताच्या 7व्या दिवशीच, महापरिनिर्वाणाच्या 7व्या दिवशीच असं ते बोलत होता. आणि मग त्या भिक्षूने, महाकाश्यपभंतेने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी धम्म संगीतीचं आयोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्या धम्म संगीतीमध्ये त्याने अशा प्रकारे अटी घातल्या, असे नियम केले की जे कोणी धम्म संगीतीमध्ये भिक्षू येऊ इच्छितात त्यासाठी काय नियम असेल, तर एक साधा नियम होता की जे कोणता भिक्षू अरहंत असेल तर त्याच भिक्षूंना साधारणपणे धम्म संगीतीमध्ये प्रवेश मिळेल. आणि प्रवेश मिळेल म्हटल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदभंतेजी अरहंत नव्हते. आणि आनंदभंतेला जेवढं माहीत होतं भगवंताचं तेवढं कोणाला काही माहीत नव्हतं, इतर भिक्षूंना एवढं माहीत नव्हतं. आणि म्हणून आनंदभंतेनं अरहंत होणं किंवा आनंदभंतेनं धम्मसंगीत घेणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु अरहंत नसल्यामुळे त्यांना धम्मसंगीतीमध्ये येण्याचा चान्स नव्हता. मग ज्या दिवशी अरहंत म्हणजे खऱ्या अर्थानं धम्मसंगीतीची सुरुवात होणार होती, अगोदरच्या रात्री, म्हणजे त्याला आपण अगोदरच्या किंवा आदल्या दिवशी म्हणतो, आदल्या दिवशीच्या रात्री किंवा रात्री असं म्हटलं आहे की अगोदरच्या रात्री आनंदभंतेने अरहंत बनण्यासाठी प्रयत्न केले. आणि ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं थोडंसं विस्तारानं सांगितलं तर लक्षात येईल. उपासकांनो उपासिकांनो, बघा भगवंताच्या जवळ न राहता सुद्धा अनेक भिक्षू अरहंत झाले. आणि भगवान बुद्धाच्या सोबत राहून सुद्धा आनंदभंतेजी अरहंत झाले नाही. मग तुम्ही म्हणाल आनंदभंतेमध्ये काही कमी होती का? तर आनंदभंते म्हणजे अजिबात काही कमी नव्हती. आनंदभंते अरहंत होऊ शकत नव्हते का? तर होऊ शकत होते. मग का झाले नाही त्याचा थोडासा विचार केला लक्षात येतं की आनंदभंतेंना एकच गोष्टीची आसक्ती होती आणि ते म्हणजे बुद्धाप्रती. भगवान बुद्धाप्रती फार आसक्ती होती की बुद्ध म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे, मला सांगतो की भगवान बुद्ध रात्रीच्या प्रहरी विश्रांती करत असत. तर विश्रांती करत असताना आनंदभंतेजी रात्रीच्या प्रहरी भगवान बुद्धाच्या कुटीच्या बाजूनं 9 वेळा वेढे मारायचे किंवा 9 वेळा राऊंड करायचे. कशासाठी? तर असं म्हटलं आहे, का करायचे राऊंड? तर असं म्हटलं की आनंदभंतेला असं वाटायचं की भगवंताने मला आवाज तर दिला नसेल ना, असा विचार यायचा. आणि म्हणून रात्रीच्या 9 वेळा ते उठून भगवंताच्या कुटीच्या बाजूनं एक राऊंड करायचे आणि जाणायचे की भगवंताने आवाज दिला आहे का. एक दिवस नाही, 25 वर्ष आनंदभंतेजी भगवंताच्या खऱ्या अर्थाने निवासाच्या बाजूला रात्रीच्या प्रहरी 9 वेळा राऊंड करायचे. हा तर एक प्रसंग झाला. आपण पहा, साधी गोष्ट आहे, 9 वेळा आपण कोणाला म्हटलं, किती प्रिय असला, काही असला, काहीही जरी झालं, साधारणपणे मला असं वाटतं कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण पगार देऊन जरी ठेवलं, पगार देऊन किती, समजा एखाद्या माणसाला 5,000 पगार आहे, आपण त्याला 50,000 पगार दिली आणि सांगितलं की तू 9 वेळेस राऊंड मार, तर ते कदाचित 1, 2, 3 महिने मारेल, भले ती एखादा वर्षभर मारेल, परंतु त्याच्यानंतर ते 9 राऊंड मारेल का याची गॅरंटी नाही. पगार दिल्यानंतर सुद्धा म्हणजे काय म्हणतात ते आपलं सर्वस्व दिलं तरी मारणार नाही. म्हणजे तिथे मला सांगायचं आहे की त्याला श्रद्धा बोलतात. श्रद्धा अशी असते की श्रद्धेच्या बलाने भगवंत म्हणतात की समुद्र पार करता येतो. आणि मग या ठिकाणी पुन्हा तुम्हाला पाहायला मिळतं की साधारणपणे अनेक गोष्टी होत्या. भगवंतांना असं म्हटलं आहे की आनंदभंतेचं आणि भगवंताचं हे नातं जे आहे तर ते काही दूरचं नव्हतं. अगदी त्यांचे ते चुलत भाऊ होते. आपण त्याला कझन बोलतो. खऱ्या अर्थानं असं म्हटलंय की चुलत भाऊ होते. पण महाकाश्यपभंतेने धम्मसंगीतीचं आयोजन केलं, तर तेव्हा धम्मसंगीतीचं आयोजन केल्यानंतर असं नाही सांगितलं की आनंदभंतेजीने खऱ्या अर्थाने काही अरहंतपद प्राप्त नाही केलं तरी हरकत नाही, आपण त्यांना आपल्या संगीतीमध्ये घेऊन टाकू, कारण ते भगवंताचे भाऊ आहेत. त्याने असा विचार नाही केला की भगवंतासोबत आनंदभंतेजी खूप वर्षे राहिलेत म्हणून आनंदभंतेंना आपल्या संगीतीमध्ये अरहंतपद न प्राप्त करताही घेऊन टाकू.
असा कुठलाही विचार केला नाही. सरळ सरळ नियम सांगितला की जो कोणता व्यक्ती भिक्षू अर्हंत असेल त्यांनाच पहिल्या धम्मसंगीतीमध्ये सहभाग घेता येईल, अन्यथा सहभाग घेता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की एवढा अनेक गोष्टी आहेत अनुभूतीमध्ये, ते सांगत राहील तर कितीतरी तास निघून जातील. खरं तर असं म्हटलं आहे की अनंत आहेत. सेवक असावा तर आनंदासारखा आणि गुरु असावा तर बुद्धासारखा असं म्हटलंय. उपासकांनो, सेवकाचे काय क्वालिटीज असतात हे आनंदभंतेला जर वाचलं तुम्ही तर लक्षात येतील. परंतु तुम्हाला हे सांगायचं मला इथे विशेष आहे की एवढं सर्व असून सुद्धा म्हणजे महाकाश्य म्हणते त्यांना आपल्या संगीतीमध्ये जर त्यांच्याकडे अनंतपद नसेल तर त्यांना येता येणार नाही, म्हणजे त्यांनाच काही कोणालाच येता येणार नाही असं नियम सांगितला होता. परंतु पुढे आपल्याला पाहायला मिळतं की आनंद भक्तीला ही गोष्ट कळते. का आनंद झाले नव्हते तर भगवंताविषयी आसक्ती होती. भगवंत आपल्याला सोडून जाऊच नये, भगवंत आपल्याला सोडून जाऊ नये, बुद्ध आपल्याला सोडून जाऊ नये असं वारंवार वाटायचं. भगवंताविषयी खूप आसक्ती होती आणि म्हणून 25 वर्षे सोबत राहिले तरी सुद्धा अनंत बनू शकले नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा भगवान बुद्ध गेले तर तेव्हा भगवान बुद्धाने शरीर त्याग केला किंवा महापरिनिर्वाण प्राप्त केलं. तर असं म्हटलं आहे तेव्हा आनंद भंतेंना सांगण्यात आलं की तुम्हाला अर्हंत बनल्याशिवाय संघामध्ये त्या धम्मसंगीतीमध्ये सहभागी होता येणार नाही. तर तेव्हा पाहायला मिळतं की आनंद भंतेजी एका रात्रीमध्ये अर्हंत बनण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करतात. असं म्हटलं आहे अगदी रात्रीच्या पहिल्या प्रहरापासून, रात्रीला सुरुवात झाल्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एवढे प्रयत्न करतात की ते म्हणजे अतिशय कधीच एवढे प्रयत्न केले नाहीत अर्हंत बनण्यासाठी. एवढे प्रयत्न करतात आणि एवढे प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांना अर्हंत पद प्राप्त होत नाही. आणि आता ते थकतात, म्हणजे विचार करतात की एवढे प्रयत्न करून सुद्धा अर्हंत पद प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारे म्हटलं आहे की हे प्राप्त होऊ शकत नाही. आता आपण म्हणजे शरीर आपल्याला साथ देत नाही असं जेव्हा विचार आला त्यांच्या मनामध्ये तर तेव्हा शरीर साथ देत नाही असं कळल्यानंतर आनंद भंतेजी म्हणाले की थोडासा मी विश्रांती करू आणि मग विश्रांती करून नंतर आपण पुन्हा प्रयत्न करू असा विचार मनात आला. शरीराला उभं राहण्याची एवढी ताकद नव्हती, म्हणजे एवढी वीक झाले होतं शरीर. अशा अवस्थेमध्ये असं म्हटलं आहे आनंद भंतेजी बेडवरती झोपण्यासाठी गेले आणि बेडवरती झोपण्यासाठी गेले तर असं म्हटलं आहे की आपलं जे काही डोकं आहे ते डोकं साधारणपणे बेडवरती ठेवणार असं अवस्थेत बेडवरती ठेवण्यासाठी गेले तर त्यांचे पाय होते ते मात्र हवेमध्ये आपोआप राहिले, पण डोकं मात्र बेडवरती लागलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये अर्हंत पद प्राप्त झालं. तुम्ही म्हणाल की म्हणते असं का झालं? आता एवढं सर्व काही असून सुद्धा आनंद भंतेना अर्हंत पद एवढे प्रयत्न करून का प्राप्त झालं नाही? जर भगवान बुद्धाविषयी आसक्ती होती तर भगवंत निघून गेले, भगवंताने शरीर त्याग केला, परंतु तरी सुद्धा अर्हंत पद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा का प्राप्त झालं नाही? तर याचं एक वैशिष्ट्य असं असतं की असं म्हटलं आहे की अर्हंत पद प्राप्त व्हावं म्हणून अतिशय पराकाष्ठा करणं किंवा असं म्हटलं आहे की तो 2 मार्ग जे आहेत, एक तर खा प्या मजा करा हे नसला पाहिजे आणि दुसरा अति टोकाचा म्हणजे त्याग हे पण नसला पाहिजे. पहिल्यान सुरू आनंद भंतेंना भगवंताविषयी आसक्ती असल्यामुळे त्याने हा पहिलाच मार्ग स्वीकारला की हे माझे आहेत, आमचे आहेत, माझे आहेत. दुसऱ्या वेळेस काय केलं की नाही मला अर्हंत बनायचं आहे हा दुसरा मार्ग अवलंब केला. हे दोन्ही मार्ग भगवंताच्या धम्मात नाहीत. आणि मग जेव्हा त्यांना असंच वाटलं की थोडासा आपण विश्रांती करूया, शरीर या बेडवरती टाकूया, अशा अवस्थेत ते मध्यम मार्गावरती आले आणि मध्यम मार्गावर आल्यानंतर तात्काळ क्षणी त्यांना अर्हंत पद प्राप्त झालं. उपासिकांनो अर्हंत पद प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं की आनंद भंतेजी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अर्हंताचे म्हणजे 500 जे अर्हंत होते या अर्हंताच्या सभेमध्ये अर्थातच पहिल्या धम्मी संगीतीमध्ये ते उपस्थित झाले. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं तो जो दिवस होता तो सुद्धा याच पौर्णिमेचा होता. म्हणजे अशा प्रकारे म्हटलं की याच पौर्णिमेला आनंद भंतेंना अर्हंत पद प्राप्त झालं. आनंद भंतेंना अर्हंत पद प्राप्त झालं नसतं तर कदाचित आपल्या सर्वांना सुत्त पिटक नावाचा ग्रंथ कधीही मिळाला नसता. मग भगवान बुद्धाच्या जे काही भिक्खू संघ होता अर्हंत, तर त्या अर्हंत भिक्षूपणे गेल्यानंतर पहिला शब्द आनंदाने कुठला काढला तर मग काय म्हटलं आहे एवंग मे सुतंग. तुम्ही बऱ्याच गोष्टी सुत्त म्हणता बरेचसे. एवंग मे सुतंग
एकंग समयंग असं म्हटलं आहे की एवंग मे सुतंग एकंग समयंग हे जे म्हटलं आहे ते आनंद म्हणतेनं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे की एका वेळी भगवान बुद्ध किंवा एकदा भगवान बुद्ध कुठे श्रावस्तीमध्ये, वेळुवनामध्ये, कलंदक निवासामध्ये, अनेक राजगृहामध्ये किंवा अन्य ठिकाणी असे सांगितलं की भगवंत या ठिकाणी होते आणि मग भगवंताने अशा प्रकारचा उपदेश केला. हे सर्व सुत्त पिटकात आहे आणि सुत्त पिटक या ग्रंथाची निर्मिती आनंद भंतेजीमुळे झाली. जर आनंद भंतेजी हरंत झाले नसते तर सुत्त पिटक निर्माण झाला नसता आणि सुत्त पिटक निर्माण झाला नसता तर खऱ्या अर्थाने आपल्याला जे काही सुत्त आहेत जे की भगवंतानं सांगितले वेळ प्रसंगानुसार आपल्याला त्याचा उपयोग होईल. असं म्हटलं आहे की साधारणपणे या सुत्ताचं वर्णन बऱ्याच ठिकाणी केलं. जसं बघा गर्भधारणा झाली तर अंगुलीमाल सुत्ताचा उल्लेख केला भगवंतानं. गर्भधारणा झाली असते एखाद्या स्त्रीला तर तिने अंगुलीमाल सुत्ताचा पाठ करावा, दररोज करावा. सोबत असं म्हटलं आहे जर गर्भधारणा झाली तर अंगुलीमाल सुत्ताचा पाठ केलाच पाहिजे. जर समजा आपल्याला भीती भय वाटत असेल करनिमित्त सुत्ताचा पाठ केला पाहिजे. जर समजा आपल्याला प्राण्यापासून रक्षण करायचं असेल तर खंदक सुत्त जे काय म्हटलं आहे तर ते सुत्त आपण त्या ठिकाणी पठण केलं पाहिजे. म्हणजे अनेक ठिकाणी दुष्काळ वगैरे पडला तर दुष्काळाचं निवारण करण्यासाठी रत्न सुत्ताचा पाठ केला पाहिजे. असे अनेक सुत्त जे अनेक आहेत. महापरिनिर्वाण कसं प्राप्त होतं हे पाहायचं असेल, महापरिनिर्वाण काय आहे तर महापरिनिर्वाण सुत्त खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. धम्म काय आहे, धम्मचक्र कसं गतिमान केलं जातं हे धम्मचक्र सुत्तामध्ये सांगितलं आहे. प्रत्येक सुताचं वैशिष्ट्य वेगळं आहे. लखन सुत्त आहे, लखन सुत्तामध्ये लक्षण सांगितलेले बुद्धाचे कोणते लक्षण आहेत बऱ्याच लोकांना हे काही माहित नाहीत आणि म्हणून उपासकांनो हे असं श्रेष्ठ असलेलं गोष्ट आज आनंद भंतेंना प्राप्त झाली आहे आणि हे दिवस आपल्यासाठी सुद्धा हिताचा आणि सुखाचा आहे, मांगलिकाचा आहे. वास्तविक पाहता आजच्या दिवशी लोक बऱ्याच दुसऱ्या गोष्टी विचार करतात, परंतु हे काही दुसऱ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी बौद्ध लोकांसाठी तरी नाही. साधारणपणे बौद्ध लोकांनी या दिवशी उपवास धारण करावं आणि उपवास धारण करून आपलं पुण्य संपादन करावं. परंतु आपण मात्र दुसऱ्या गोष्टी करू नयेत. जसं की राखी बांधणं याच्याविषयी काहीतरी नक्कीच वेळ मिळाला तर मी बोलेल. आजच्या दिवशी एवढी मंगलमैत्री करतो आणि वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधू साधू साधू.